सांगू शकतो, दुसरा कोणीही तुम्हाला सांगू शकत नाही की बैठक कधी आणि कुठे आहे. म्हणून मीच निमंत्रक राहणार आहे, म्हणून तुम्हाला विनंती करतो, हे स्पेक्युलेशन नको. असं आहे, काल साधारण आम्ही 2-3 दिवस सांगितलं होतं, पवार साहेबांनी सांगितलं होतं, म्हणून आम्ही तुम्हाला सूचना केली होती. आता जाऊ दे ना, दुसराच दिवस आहे, एकाच दिवस थांबलं, आजच्या दिवस तर काय बिघडते. शरद पवार जी जो डिसीजन लिया, आपने कन्विंस करने की कोशिश की क्या? शरद पवार जी अपने डिसीजन से बैकआउट हो रहे हैं, आप इतने दिन से कन्विंस करने की कोशिश करने के लिए 24 घंटे से? देखिए, माननीय शरद पवार जी को कल सभी ने, आप सभी लोगों के कल, क्योंकि जो भी उन्होंने घोषणा की, जितना आप लोगों को मालूम था उसी वक्त हमको मालूम पड़ा. तो ऐसा नहीं था कि हमको कोई पहले पूर्व सूचना थी, और उस वजह से हम सभी लोग, मैंने कल ही कहा, बहुतों ने कहा कि हम लोग स्तब्ध रह गए कि अचानक ये क्या, मतलब इस तरह की घोषणा पवार साहब ने की है. स्वाभाविक है, आपने भी देखा, पार्टी के अनेक कार्यकर्ता, नेता, एमएलए, एमपी सभी ने इस विषय पर पवार साहब को कल काफी आग्रह किया, हमने भी किया, सभी ने किया. अब उनका जो भी, उनकी मानसिकता जो भी वजह से थी, उन्होंने बार बार कहा की भाई हम भी चाहते की एक जनरेशनल चेंज होना चाहिए. मागे त्यांनी सांगितलं होतं भाकरी फिरवली पाहिजे. आता आम्ही त्यावेळी आम्हाला हमको भी नहीं समझ में आया कि भाई रोटी को तवे पे उल्टा करना है, तो उसका मतलब क्या था. हो सकता है उनके मन में हो कि भाई एक जनरेशन का एक बदलाव आना चाहिए, एक नई पीढ़ी सामने आना चाहिए, ये उनके मन में हो सकता है. मैं ये नहीं कह रहा हूं कि पार्टी के कार्यकर्ता या हमारे मन में ये बात है. किसी को भी इस बारे में जानकारी नहीं थी, इसलिए हम लोगों ने बहुत कोशिश की. अब स्वाभाविक है, इतने बड़े नेता, वो भी कोई साधारण कोई नेता नहीं, दिग्गज नेता है, देश के माने हुए जाने हुए नेता है, कद्दावर नेता है. आज उनकी कोई बात को, उनकी कोई वाणी को हम ऐसे ही कहे कि भाई आपने कुछ बोला और कल बदल दो. हो सकता है उनके मन में कुछ विचार करने के लिए उन्होंने वक्त मांगा हो, तो हमने वो वक्त देना चाहिए. इसलिए आज भी कुछ कार्यकर्ता यहाँ पर हमारे बड़े, आपने देखा होगा, उत्सुकता के साथ चाहते थे कि पवार साहब ने अपना राजीनामा वापस लेना चाहिए. लेकिन बात यही है कि हमने भी आज, मैंने भी, और अजीत पवार थे, सुप्रिया सुले थी, छगन भुजबल भी आए, बाकी के सभी हमारे मान्यवर, बहुत सारे नेता आए, और ये सब बातों को लेकर हमने आज फिर भी कोशिश की बात करने की. चाको जी हमारे केरल से भी आए थे, बाकी भी और हमारे पदाधिकारी इधर उधर से आए थे, बाहर के राज्यों से. तो हमने ये कोशिश किया है कि पवार साहब से गुजारिश की, विनंती की. अब उन्होंने फिर भी, जैसे मैंने कहा कि 1-2 दिन का वक्त हमने देना चाहिए, इसलिए अब आज इस पूरी गतिविधि को यहीं हम विराम देते हैं. कल जो भी कुछ होगा हम आपके सामने. जयंत पाटील पण इथे नव्हते, पक्षात नाराजी आहे का? पक्षात नाराजी आहे का? खुलासा तो करू द्या. अरे खुलासा तो करू द्या मला. जयंत पाटलांच्या विषयी हिंदी आणि मराठी दोन्ही मध्ये करतो. जयंत पाटलांचा कुठलाही नाराजीचा सूर नाही आहे. काल तुम्ही स्वतःनी त्यांना किती भावनिक होते ते तुम्ही पाहिलंय. त्यांचे काय उद्गार होते ते पण ते तुम्ही ऐकले आहे. काही कोणाची नाराजी नाही आहे. आज त्यांच्या कारखान्याची काही एक मीटिंग होती पुण्यामध्ये, म्हणून ते पुण्याला त्या मीटिंगसाठी गेले होते आणि आता संध्याकाळी परतणार आहे. आज कुठली मीटिंग नव्हती म्हणून त्यांना सूचना करायच्या मध्ये आम्ही पण, मी आलो, मी स्वेच्छाने आलो. कारण ठीक आहे, साहेबांनी एवढा मोठा निर्णय केल्यानंतर आम्ही मुंबईला असताना की आम्ही साहजिक आहे की आम्ही साहेबांच्या बरोबर राहावं. आम्हाला पण उत्सुकता आहे की साहेबांनी लवकर काहीतरी, म्हणजे या निर्णयामध्ये आमच्या सारखा, मनासारखा त्यांनी निर्णय घ्यावा. पण ठीक आहे, म्हणून मी आलो. बाकीचे लोक जे होते आले, आणि जयंत पाटील साहेब आता संध्याकाळी परत येतील मुंबईला. आणि जितेंद्र, अरे असं आहे की राजीनामा कोणी देऊ नये, हे मी पण पक्षाच्या वतीनं एक अधिकृत व्यक्ती मी म्हणतोय की पक्षामध्ये सगळ्यांना, म्हणजे महाराष्ट्राचे किंवा बाहेरचे कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामा देऊ नये. जे काय आहे आम्ही सगळेच त्यांच्या मनासारखा, आमचा प्रयत्न सेमच आहे
आम्ही पण प्रयत्न हेच करून राहिलो की साहेबांनी आपला राजीनामा माघार घ्यावं. म्हणून माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की आपण थोडी धीर ठेवावी आणि हे राजीनामा आणि बाकीच्या जे काही प्रक्रिया आहेत त्यांना थांबावं. Opportunity, would you accept the party president? Would you accept the party president? देखिए कोई भी देखो, मैं आपको स्पष्ट बताना चाहता हूं कि पार्टी में पवार साहब के साथ शुरुआत से मैं काम करते आ रहा हूं. मेरे जैसे अनेक मान्यवर काम कर रहे हैं और पवार साहब ने जो जो जिम्मेदारी हमको जब जब दी हम सब लोगों ने उसको निभाई है. लेकिन जहां तक ये जिम्मेदारी की बात आ रही है, अभी जब तक हमने पवार साहब के इस्तीफे के बारे में अंतिम निर्णय नहीं होता है तो नई जगह किसके लिए खाली होती है वो प्रश्न ही खड़ा नहीं हो रहा है. और मैं व्यक्तिगत मैं आपको कहना चाहता हूं कि मैं ये जिम्मेदारी लेने के लिए तैयार नहीं हूं. राष्ट्रवादीची आज कुठलीही बैठक झाली नाहीये असं प्रफुल्ल पटेल आता म्हणाले. राष्ट्रवादीची आज कुठलीही बैठक झाली नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय.